चला तर मित्रांनो, आज आपण बघूया की जुन्या घरामध्ये पीओपी होणार आहे, तर तिथं आपण कशा प्रकारे पायपिंग करूया। तर सर्वप्रथम आपण बघू, इथं सिलिंगला जे आहे ते 6 पॉइंट येणार आहेत। तर त्या 6 पॉइंट मध्ये आपण कसं काय करणार आहे ते आपण जाणून घेऊयात। हे बघा, हा जो सेंटरचा फॅन पॉइंट आहे, इथं फॅन पॉइंट येईल। इथून जे आपल्याला पॉइंट घ्यायचे ते इथून सरळ या लाईने त्यांना खाली जाईल। जिथं हे मार्क केलेलं दिसतंय ना मित्रांनो, तिथून आपल्याला इथं जे वॉलड्रॉप दिलेले आहे तिथून आपली पायपिंग केलेली ऑलरेडी सर्वप्रथम घरामध्ये। तर इथून या एंट्रीच्या बोर्डमध्ये सर्व वायरी येणार आहेत, या ऑलरेडी आलेल्या आहे मित्रांनो। तर आपण हे चेंज करून दुसऱ्या पण घेऊन येणार आहे। त्यानंतर आपण त्या स्विच बोर्डच्या खाली जे कंड्यूट पाईप टाकलेला आहे मित्रांनो, त्या कंडक्ट पाईपमध्ये हे बघा, इथून हा जो कंडक्ट पाईप आहे हा खालून आहे ना आतमध्ये गेलेला आहे। हे बघा इथपर्यंत, इथून हे फ्लोरिंगने आपण याला या बोर्डला पण कनेक्टिव्हिटी देणार आहोत। पण इश्यू असा आहे की फ्लोरिंग खराब असल्यामुळं आपण आहे ना इथून साईडने वायरिंग केलेली, तर साईडने आपण झरी केलेली, तर इथून पायपिंग करणार आहे। तर मेन लाईन आपण या वरच्या पाईपाने आपण घेऊन येणार आहोत मित्रांनो। हे जो पाईप दिसतोय तो कंडक्ट पाईप आपण त्यासाठी टाकलेला आहे की मेन लाईन इथून आणावी। आणि इथं जो पाईप तुम्हाला दाखवला सर्वप्रथम की इथे निघलेला आहे, त्यानंतर आपण इथपर्यंत या बोर्डमध्ये सगळी कनेक्टिव्हिटी घेऊन येणार आहे आणि इथूनच आपले ऑपरेट होणार आहे। तर इथं वरती 6 आहेत, 6 लाईट पॉइंट आहे आणि एक फॅन पॉइंट, टोटली 7 पॉइंट आहे अशी हे वरती आहे। आता या कंडक्ट पाईपला मेन सप्लाय कुठून आणायचा, त्याच्यात बॅक साईडला मित्रांनो इथं एमसीबी पॉइंट आहे वरती। हे बघा, ह्या घरात आलो आपण, तर यांचं स्टोर रूम आहे, इथे एमसीबी पॉइंट आहे मित्रांनो। इथं आपण आहे ना इथून बायपास करून आपण इथं आणणार आहोत। तर व्हिडिओ चांगली वाटली असेल मित्रांनो तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो